1 2 3 4 5 पार्ट झाले. इथेच आपण ॲडिशन करूयाची. इथे 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येणार टोटल पहा. 5 आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहत आहोत क्लास 6 स्टँडर्डचा मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 8 ट्रायंगल्स अँड स्क्वेअर्स एक्झरसाइज 8. आपण यापूर्वीचे सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये आता 6वीचे सर्व विषयांची प्रश्न दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट सगळे स्टेप बाय स्टेप सोडवलेले आहेत, ते तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. आपण एक्झरसाइज 8 नंबरची सोडवणार आहोत. तर यासाठी प्रश्न क्रमांक जो फर्स्ट आहे तो आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा काय पाहूया, फिलिंग द ब्लँक्स. ओके, सगळ्यात सोपा आणि छोटा प्रश्न आहे हा, फिलिंग द ब्लँक्स. पहा प्रश्न फर्स्ट विचारले तुम्हाला पहा तर फर्स्ट फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला विचारलेली आहे. अ ट्रायंगल इन विच ऑल 3 साइड हॅव सेम लेंथ इज कॉल्ड डॅश डॅश ट्रायंगल. विच ट्रायंगल्स आपण क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 8.3 मध्ये आपण याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. नसेल आठवलं तर सांगते तुम्हाला परत एकदा. 3 साइड्स, ऑल 3 साइड्स पहा, तीनही साईड जेव्हा त्रिकोणाच्या सेम असतात, त्यांची लेंथ विड्थ सेम असते, तेव्हा त्या ट्रायंगलला आपण इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतो. कारण त्याच्या काय आहेत, तीनही बाजू समान आहेत किंवा सेम आहेत, बरोबर, इक्विलॅटरल ट्रायंगल. देन नेक्स्ट विचारले तुम्हाला अ ट्रायंगल इन विच ओनली 2 साइड्स हॅव द इक्वल लेंथ इज कॉल्ड. जेव्हा ट्रायंगलच्या फक्त 2च साईड सेम असतात तेव्हा त्याला आपण आयसोस्केल्स असं म्हणतो, बरोबर की नाही. आयसोस्केल ही तुमची फिलिंग द ब्लँकसाठी डायरेक्ट आन्सरसाठी मी जागा ठेवली आहे. आणि हा जो आहे त्याचा आन्सरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे, राईट अँगल म्हणून. अ ट्रायंगल्स हुज वन अँगल इज 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल ट्रायंगल. ज्या ट्रायंगलचा 90 डिग्री अँगल आहे त्याला आपण काय बोलतो, राईट अँगल ट्रायंगल बोलतो, बरोबर. देन नेक्स्ट फोर्थ तुम्हाला विचारलं, द लाईन सेगमेंट जॉईनिंग हॅव द वर्टेक्स ऑफ द अपोजिट अँगल इज द क्वाड्रिलॅटरल इज कॉल्ड द, कुठला क्वाड्रिलॅटरल, डायगोनल. डायगोनल हे लक्षात ठेवा. डायगोनल म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल हा तुमचा स्क्वेअर आहे, इथे काढून दाखवते मी तुम्हाला. पहा, हा तुमचा रेक्टँगल आहे. या रेक्टँगलमध्ये आपण वर्टेक्सवरती असा डायगोनल टाकला, 1 किंवा 2 पण टाकू शकता, तर आपण याला डायगोनल असं म्हणतो, बरोबर की नाही. नेक्स्ट क्वेश्चन्स काय विचारलं तुम्हाला पहा. इन स्क्वेअर LMNO, इन द रेक्टँगल इन द LMNO साईड LM, इथे पहा LMN अशी नावं देऊया आपण. LM जी साईड आहे आणि साईड MNLO आर द ॲडजस्टंट साईड, असं जेव्हा असेल तर तेव्हा आपण काय बोलतो त्याला, याला कुठली साईड बोलतो, याला ॲडजस्टंट साईड बोलतो. कोणाला, पहा याला LM आणि LN, हे पहा इथे O आहे, LMNO. तर LMची ॲडजस्टंट साईड म्हणजे त्याच्या बाजूची जी असते वर्टेक्सच्या बाजूला, ते कुठली येणार आहे, ही एक तर ही येईल, LO येईल, किंवा MN ही येईल. या दोन्ही तुमच्या साईड काय आहेत, ॲडजस्टंट साईड आहेत, म्हणजे शेजारच्या बाजू असतात. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इथे आपण पाहूया तुमचा क्वेश्चन नंबर 2. यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे, स्टेट द वेदर ट्रू ऑर फॉल्स विचारलेलं आहे. यामध्ये आपण पाहूया ट्रू ऑर फॉल्स. ट्रू ऑर फॉल्स. फर्स्ट विचारलेलं आहे, अ ट्रायंगल कॅन हॅव 2 राईट साईड, 2 राईट अँगल, येस ऑर नो. असू शकतात का, ट्रायंगलला 2 राईट अँगल असतात का 90 डिग्रीचे, तर नसतात. दिस इज द फॉल्स. ओके, म्हणजे हे चुकीचं आहे. देन नेक्स्ट सेकंड आपलं विचारले ट्रू ऑफ फॉल्समध्ये, अ राईट अँगल ट्रायंगल कॅन बी ॲन आयसोस्केल ट्रायंगल. ट्रू, कारण त्याच्या 2 साईड इक्वल असतात आणि बाकी एक साईड नसते, म्हणजे तो टँजंट असतो. म्हणजे राईट अँगल जो असतो, राईट अँगल म्हटलं की तुमच्यासमोर असा आला पाहिजे नजरेसमोर. ही जी तिसरी समोरची बाजू असते ती वेगळी असते, ती डायगोनल म्हणजे कर्ण आपण बोलतो मराठीमध्ये. या दोन्ही ज्या साईड असतात त्या इक्वल असतात, म्हणून त्याला आयसोस्केल ट्रायंगलसुद्धा म्हणतात. हे लक्षात आलं पाहिजे, म्हणजे दिस इज द ट्रू सेंटेन्स. थर्ड तुम्हाला विचारलेलं आहे, ॲन ॲक्यूट अँगल ट्रायंगल कॅनॉट बी ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. दिस इज द फॉल्स, बरोबर आहे, कारण ॲक्यूट अँगल म्हणजे लहान असतो, तो इक्विलॅटरल नसू शकतो. दिस इज फॉल्स. ओके, क्वेश्चन नंबर 3 काय विचारले तुम्हाला पहा. काय सांगितले, ड्रॉ द म्हणजे ड्रॉ करायला सांगितले तुम्हाला फिगर, स्क्वेअर ऑफ UVWX अँड राईट द आन्सर ऑफ फॉलोइंग फ्रॉम इट. आता तुम्हाला खाली काही प्रश्न दिलेत पहा, वेगवेगळे प्रश्न दिलेत आणि तुम्हाला ती फिगर ड्रॉ करायची. तर सर्वात आधी आपण लगेच पटकन करून घेऊया. इथे रफ फिगर तुमच्यासमोर मी लगेच सांगते. हे पहा,
आता मी पेननेच टाकते कारण की तुम्हाला समजण्यासाठी, डार्क दिसण्यासाठी. खरं तर ही आकृती मेजरमेंटसहित प्रॉपर आपण घेऊ शकतो. तर हा तुमचा अँगल आहे 90 डिग्री, हा सुद्धा 90 डिग्री, हा 90 डिग्री आणि हा 90 डिग्री. नाव देऊया आपण याला. काय नाव देऊया पहा, फिगरमध्येच तुम्हाला सांगितले, ड्रॉ द स्क्वेअर किंवा रेक्टँगल यू व्ही डब्ल्यू आणि एक्स. ओके. आता हा प्रश्न पाहून तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. काय विचारलं, पहिला प्रश्न पाहूया आपण. फर्स्ट काय विचारलं तुम्हाला क्वेश्चन नंबर 3मध्ये, राईट द नेम ऑफ क्वाड्रिलॅटरल इन डिफरंट वे. डिफरंट वे म्हणजे वेगवेगळ्याने. काय करू आपण, आता सुरुवात आपण इथून करूया. काय करणार सुरुवातीला, स्क्वेअर किंवा रेक्टँगल यू व्ही डब्ल्यू एक्स, यू व्ही डब्ल्यू आणि एक्स, हे एक नाव झालं. हा डब्ल्यू आहे. नेक्स्ट काय विचारलं आपण, व्हीपासून स्टार्ट करूया. आता नेक्स्ट आपण व्हीपासून सुरू करूया. काय आहोत, रेक्टँगल व्ही डब्ल्यू एक्स आणि यू, बरोबर आहे, हा व्ही आहे. थर्ड काय येणार पहा, आपण इथे घेऊया आपण रेक्टँगल डब्ल्यूपासून स्टार्ट करूया आपण, डब्ल्यू एक्स यू आणि व्ही. त्यानंतर आपण व्हीपर्यंत आलेलो आहोत अशा प्रकारे. किंवा आपण मध्ये पण सुरू करू शकतो, एक्सपासून उलटं पण जाऊ शकतो. पहा, स्क्वेअर. आता या बाजूने करूया आपण, यूपासून, यू एक्स डब्ल्यू व्ही. ओके. देन नेक्स्ट रेक्टँगल एक्सपासून उलटं जाऊया आपण, एक्स डब्ल्यू व्ही आणि यू. देन नेक्स्ट काय येणार आहे पहा, इथे आपण डब्ल्यूपासून उलटं जाऊया आपण. आता डब्ल्यू व्ही यू आणि एक्स. आणि देन लास्टलीज व्हीपासून आपण स्टार्ट करूया, व्ही यू एक्स आणि डब्ल्यू. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला त्याची नावं देता येतील. नावामध्ये पाहिजे एवढी नावं तुम्हाला लिहिता येतील. जवळजवळ 8 नावं तुम्ही लिहू शकता. किती नावं लिहू शकता तुम्ही, 8 नावं लिहू शकता डिफरंट वेने. त्यांनी काय सांगितलं, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही यांची नावं लिहा. फक्त काय, हा चौकोन आहे किंवा रेक्टँगल आहे, आपण खरं तर आयताकृती आहे म्हणजे रेक्टँगल आहे. रेक्टँगलची वेगवेगळ्या प्रकारे नावं लिहायची. तुम्ही सरळ एकदा फिरून पहा, त्यानंतर अँटी क्लॉकवाईज एकदा फिरा, म्हणजे तुमची 8 नावं होतात. आता तुम्हाला विचारले पेअर ऑफ ऑपोजिट साईड. आता आपण याचं जे डेफिनेशन आहे ते आपण या 8.3मध्ये प्रॅक्टिस सेटमध्ये आपण पाहिलं आहेत. काय डेफिनेशन, अपोजिट साईड म्हणजे काय, त्याच्या समोरची बाजू, बरोबर आहे, याच्या समोरचा अँगल किंवा याच्या समोरची बाजू, त्याला आपण काय बोलतो, अपोजिट अँगल किंवा अपोजिट साईड विचारले. तर कुठली अपोजिट साईड, आपल्याला काय सांगायचं, यू व्ही. ही बाजू घ्या आपण, यू व्ही साईड, यू आणि व्ही, त्याची अपोजिट साईड कुठली आहे सांगा मला. अँड सेगमेंट घ्या आपण, करतं सेगमेंट घेतलं तरी चालेल. सेगमेंट, याची अपोजिट साईड कुठली असणार आहे, एक्स आणि डब्ल्यू. आता देन नेक्स्ट, आता व्ही आणि डब्ल्यू घेऊया आपण, साईड किंवा सेगमेंट घेऊया आपण, यू एक्स, त्याची कुठली आली, अँड सेगमेंट डब्ल्यू किंवा व्ही डब्ल्यू. या दोन काय झाल्या, त्याच्या अपोजिट साईड झाल्या, बरोबर आहे. आता आपण पेअर ऑफ घेतले. काय, हे पहा, ही जी आहे ना, तुम्हाला समजून सांगते आकृतीमध्ये, ही जी आहे ना साईड, यू आणि व्ही, या साईडची अपोजिट म्हणजे त्याच्या समोरची बाजू, एकदम अपोजिटची किती आहे पहा, ही आहे डब्ल्यू एक्स डब्ल्यू किंवा एक्स डब्ल्यू, उलट्या पद्धतीने लिहिले तरी चालतं. आता ही जी साईड आहे ना, यू आणि एक्स, याची अपोजिट साईड कोणती आहे, याची बरोबर या बाजूची ही आहे, बरोबर की नाही. म्हणजेच काय येणार, व्ही आणि डब्ल्यू ही त्याची अपोजिट झाली. आता ॲडजस्टंट साईड, ॲडजस्टंट आपण काय करणार आहोत पहा, पेअर ऑफ द ॲडजस्टंट, पेअर लिहायचे तुम्हाला याच्या ॲडजस्टंटच्या. काय येणार आहे पहा, डब्ल्यू व्हीची कुठली आहे ॲडजस्टंट साईड, डब्ल्यू एक्स, बरोबर काय, डब्ल्यू व्हीची याच्या बाजूची जोडी ही असणार आहे, एक्स असणार आहे. म्हणजे या शिरोबिंदू जो आहे, जो लॅटरल आहे, त्याला जोडलेला जो साईड असते किंवा अँगल असते, तो त्याची ॲडजस्टंट साईड असते. म्हणजे काय नाही इथे मग पहा, सेगमेंट डब्ल्यू व्ही अँड सेगमेंट डब्ल्यू एक्स, बरोबर आहे. देन नेक्स्ट सेगमेंट एक्स डब्ल्यू अँड सेगमेंट काय येणार आहे, व्ही एक्स, बरोबर आहे का. हे त्याची काय झाली, नो, एक्स वाय झाली इथे, एक्स आणि यू. देन नेक्स्ट सेगमेंट यू आणि एक्स, त्याची सेगमेंट कुठली आहे सांगा, यू एक्स पहा इथे, यू आणि एक्स याची ॲडजस्टमेंट कुठली झाली, ही झाली, एक्स डब्ल्यू पण झाली किंवा यू व्ही पण सुद्धा झालेली आहे. मग आपण घेऊया यू आणि व्ही. ओके. नेक्स्ट इथे पहा, नेम ऑफ द डायगोनल. डायगोनल म्हणजे काय हे पहा. तर डायगोनल आपण 8.3मध्ये प्रॅक्टिस सेट आपण पाहिलं. या लॅटरलपासून या बिंदूपर्यंत आपण जे असे ड्रॉ करणार आहोत, याला आपण डायगोनल असं म्हणतो.
द टू लाईन्स आर इंटरसेक्ट ॲट द पॉईंट ओ किंवा सेंटर ओ. बरोबर आहे. मग दोन्ही लाईन इथे कुठे इंटरसेक्ट झाले त्याला आपण ओ नाव देऊया. तर यू आणि डब्ल्यू ही एक डायगोनल झाली आणि एक्स आणि व्ही ही एक डायगोनल झालेली आहे. म्हणजे आपण इथे लिहू शकतो डायगोनल काय आहेत पहा इथे. मग आपण काय लिहिणार डायगोनल प्रश्नामध्ये उत्तर कसं लिहिणार आपण इथे. तर अशा पद्धतीने अँगल यू अँड अँगल डब्ल्यू. ओके. देन नेक्स्ट अँगल व्ही अँड अँगल एक्स. बरोबर आहे. हे दोन त्याचे डायगोनल झाले. ओके. देन नेक्स्ट अपोजिट पेअर ऑफ द अपोजिट अँगल्स. फर्स्ट काय येणार आहे अँगल यू अँड अँगल व्ही. अँगल व्ही अँड अँगल डब्ल्यू. बरोबर आहे. पेअर ऑफ अपोजिट अँगल. अपोजिट अँगलची डेफिनेशन काय सांगितली आपण पहा. या फिगरमध्ये हा जो एक्स आहे एक्सच्या बरोबर अपोजिट अँगल आहे व्ही. यूच्या अपोजिट काय आहे. अपोजिट म्हणजे त्याची विरुद्ध दिशा कोणती आहे डब्ल्यू. किंवा डब्ल्यूचा अपोजिट अँगल काय येणार आहे यू. किंवा व्हीचा डब्ल्यू अपोजिट अँगल काय येणार आहे एक्स. अशा पद्धतीने तुम्हाला इथे काय करायचं अपोजिट पेअर आपण लिहिलेले आहेत. इथे पहा यूचं व्ही आहे व्हीचं डब्ल्यू आहे. ओके. अशा पद्धतीने तुमचं अपोजिट अँगल्स लिहिलेले आहे. व्ही आणि एक्स आहे. सॉरी इथे व्ही आणि एक्स आहे. व्ही एक्स आणि इथे काय यू व्ही डब्ल्यू. ओके. हे दोन आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीने इथे डब्ल्यू अँगल डब्ल्यू. नेक्स्ट द पेअर ऑफ ॲडजस्टंट साईड आपण इथं पाहतो. इथं थोडंसं एक रेक्टँगल परत मी या पानावर काढून घेते नवीन कारण तुम्हाला दाखवण्यासाठी. यू व्ही डब्ल्यू आणि एक्स असं आहे. तर पेअर ऑफ ॲडजस्टंट साईड. ॲडजस्टंट म्हणजे त्याच्या लगतची बाजू. तर ॲडजस्टंट अँगल दिलं आहे तुम्हाला इथे. ॲडजस्टंट अँगल साईड नॉट साईड दिस इज द अँगल. अँगल यू अँड अँगल काय येणार आहे डब्ल्यू. बरोबर आहे. ॲडजस्टंट अँगल अपोजिट अँगल सॉरी ॲडजस्टंट व्ही येणार आहे. व्ही ॲडजस्टंट काय येणार आहे व्ही त्याच्या बाजूचा. ॲडजस्टंट म्हणजे काय त्याच्या शेजारचा. आता आपण पाहूया अँगल व्ही अँड अँगल डब्ल्यू काय येणार आहे इथे अँगल डब्ल्यू. कारण व्ही पहा इथे आहे. व्हीचा ॲडजस्टंट अँगल काय येणार आहे डब्ल्यू त्याच्या शेजारचा. तर डब्ल्यूचा ॲडजस्टंट अँगल त्याच्या शेजारचा वाय येणार आहे. अँगल डब्ल्यू अँड अँगल एक्स. बरोबर आहे. आता एक्सचा ॲडजस्टंट काय आहे सांगा इथं. एक्सचा ॲडजस्टंट काय येणार आहे वाय. अँगल एक्स अँड अँगल यू हे त्याचे काय झाले ॲडजस्टंट अँगल झाले. अशा प्रकारे आपला क्वेश्चन नंबर 3 आहे संपलेला आहे. हा प्रश्न नसेल समजला तर पुन्हा एकदा रिपीट करेल. तुम्ही कमेंट्समध्ये मला कमेंट्स करा. तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा. आणि आपण चला नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 काय विचारलेला आहे. हाऊ मेनी ट्रायंगल आर देअर इन द फिगर. तुम्हाला या फिगरमध्ये किती ट्रायंगल झालेत हे तुम्हाला विचारायचं आहे. तर पहा इथे तुम्हाला 4 टाईपचे फिगर दिले आहेत. मी फिगर पटापट तुमच्यासमोर काढते म्हणजे तुम्हाला समजेल. पहा सगळे त्रिकोण सारखेच आहेत. हा एक त्रिकोण आहे पहा 1. हा आहे 2. एकाच साईजचे आहेत सगळे एकाच मेजरमेंटचे आहे. तुम्ही फक्त आकृती समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल. ओके. 3 आणि हा आहे 4. ओके. तर हे तुम्हाला असे 3 ट्रायंगल दिले. आता ह्या ट्रायंगलचा एकच भाग असा क्रॉसमध्ये झाला आहे. या ट्रायंगलचे 2 भाग झालेले आहेत. त्यानंतर या ट्रायंगलचे सुद्धा 2 भाग झालेले आहेत. बट इथे एक रेषा आहे आणि या ट्रायंगलचे 1 2 3 4 झालेले आहेत. ओके. 1 2 3 आणि 4. आता मी इथे पट्टीचा वापर केलेला नाही आहे बिलकुल कारण मी थोडं कॉन्फिडन्समध्ये आकृत्या काढून टाकल्या. परंतु तुम्हाला काढताना अशा काढायच्या नाहीत. ऑलरेडी तुम्हाला फिगर दिलेले असणार आहे. तुम्हाला ते पाहून प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हे पहा ह्या 3 आकृत्या आहेत 4 आहेत अशा पद्धतीने. आता तुम्ही मला सांगा हा कुठला ट्रायंगल आहे किंवा यामध्ये किती ट्रायंगल आहेत काउंटिंग करून. तर कसे करणार आहात तुम्ही काउंटिंग मला तुम्ही सांगा. यामध्ये किती ट्रायंगल तयार झाले 1 2 अँड होल 3. बरोबर आहे. इथे तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहेत. किती ट्रायंगल झालेत इथे 3 ट्रायंगल. बरोबर. तर नेक्स्ट याच्यामध्ये 1 2 3 4 5 आणि पूर्ण एक 6 ट्रायंगल. बरोबर आहे. याच्यामध्ये किती आहेत पहा 1 2 3 4 5 6. कसं काउंटिंग करणं याला नंबरिंग करावं लागणार आपल्याला. काय करावं लागेल नंबरिंग. कसं पहा काउंटिंग कसं करायचं आहे 1 आणि 2. इथे पहा 1 2 3
इथे पहा 1 2 3 आणि हा एक वरती एक ट्रायंगल आहे सेम आणि इथे एक आहे 2. बरोबर आहे की 2 ट्रायंगलचे 2 वेगवेगळे भाग झाले. हा जसा आहे तसाच हा पण आहे ना सेम. बरोबर. हा छोटा भाग हा मोठा भाग असा. इथे नंबरिंग करूया 1 2 3 4 5. सगळ्यात सोपी ट्रिक्स आहे काउंटिंग करायची. पहा 1 आणि 2ची ॲडिशन किती येते सांगा मला. 1 + 2 किती झाली 3, म्हणजे 3 काउंटिंग झाले. आता या सर्वांची बेरीज करा. 1 + 2 + 3 किती झाले 6, म्हणजे इथे ॲन्सर तुमचं 6 आलं. इथे करून पहा 1 2 3, परंतु इथे सुद्धा 1 2 3 आहे. 1 2 3 छोटे छोटे बरोबर की नाही, म्हणजे काय येणार आहे 1 2 3. इथे पहा 1 + 2 + 3 किती झाले 6, परंतु अजून एक ट्रायंगल आहे, म्हणजे याला काय करावं लागेल इंटू 2 करावं लागेल. किती झाले 12, म्हणजे इथे 6 आणि इथे 6 असे म्हणून किती झाले 12 ट्रायंगल झालेले आहेत. बरोबर की नाही. याचा आन्सर तुम्हाला मिळालं 12 ट्रायंगल्स. आता आपण काय करणार आहोत याचं पाहूया आपण. इथे किती काउंटिंग येते पहा. 1 2 3 4 5 पार्ट झाले. इथेच आपण ॲडिशन करूया याची. इथे करूया डोक्यावरती हवं तर जागा आहे इथे. 1 + 2 + 3 + 4 + 5 किती येणार टोटल पहा. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 13 14 आणि 1 15, म्हणजे तुमचे किती झाले 15 ट्रायंगल झालेले आहेत. इथे किती झाले 15 ट्रायंगल्स. बरोबर. तर अशा पद्धतीने तुम्ही हा ट्रायंगल काउंटिंग करायचे आहेत. ओके. द नेक्स्ट क्वेश्चन तुमचा काय आहे पहा. क्वेश्चन नंबर 5 आहे. क्वेश्चन नंबर 5 काय विचार तुम्हाला. काउंट अँड राईट. हा खूप गमतीशीर क्वेश्चन आहे हा खरं तर. असे क्वेश्चन तुम्हाला स्कॉलरशिपसाठी येतात 5वी 8वी, आता 7वी आणि 4थीला आहे स्कॉलरशिप खरं तर. यामध्ये हे प्रश्न विचारतात, तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त अभ्यास करा. क्वाड्रिलॅटरल्स. ओके. इन द गिवन. रनिंगमध्ये काही घाई झाली असेल, अक्षर समज नसेल तर समजून घ्या, कारण तुमच्यासमोर टेक्स्टबुकमध्ये प्रश्न आहे, त्यामुळे मी हे थोडेसे प्रश्न स्पीडमध्ये लिहिते, कारण हे प्रश्न लिहिण्यामध्ये अर्थ नाही, तुम्हाला उत्तर समजणं गरजेचं आहे. तर आपला किती बॉक्स काढायचे आहेत पहा. आता 5 बॉक्स काढायचे आहेत इथे आपल्याला. 1 2 3 4 and 5. बरोबर आहे 5. आपल्या इथे फक्त 4च काढायचे होते, परंतु आपल्याकडून 5 झालेले आहेत. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. एवढे बॉक्स आपण ॲडिशन करणार आहोत. हे खालच्या 2 लाईन आपण मायनस करणार आहोत. ह्या लाईन आपल्या बेरजेत धरायच्या नाही आहेत. ओके. हे पहा इथे 1 2 3 4 5 हे सगळे बॉक्स आहेत. 2 3 4. आता हे सगळे आपल्याला काउंटिंग करायचे. कसं करणार आहात तुम्ही काउंटिंग मला सांगा बरं. तुम्ही यांचं काउंटिंग कसं करणार आहात, किती येणार आहे काउंटिंग सांगा. हे सगळे जे छोटे छोटे क्वाड्रिलॅटरल आहेत, एकाच रेक्टँगलमध्ये एवढे छोटे छोटे रेक्टँगल आहेत, तर तुम्हाला या सर्वांची ॲडिशन करायची. ही सगळे मिळून किती आहेत, हाऊ मेनी, हाऊ मच. बरोबर आहे. त्यासाठी एक ट्रिक्स आहे. कोणती ट्रिक्स आहे चला पाहूया. तर याच्या आधी आपण काय करूया, या सर्वांची बेरीज करून पाहूया काय ते. ओके. तर पहा, हा जो मोठा क्वाड्रिलॅटरल तुम्हाला दिलेला आहे, याच्यामध्ये छोटे छोटे रकाने आहेत, म्हणजे किती आहेत टोटल. तर तुम्ही कसं करणार, तर मला तुम्ही सांगा एवढे काउंटिंग करणं पॉसिबल आहे का. तर सगळ्यात सोपी ट्रिक्स काय आहे पहा. हे जे वरती आपण त्याला काउंटिंग नंबर करून ठेवायचे. 1 2 3 4 5 नंबरिंग दिले. इकडे पण नंबर दिले, उभे आणि आडवे म्हणजे देऊन टाकायचे तुम्ही. बरोबर. वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. तर सगळ्यांची काउंटिंग करूया आपण. 1 + 2 + 3 + 4 हे आहेत, आणि इकडे वरती किती आहेत 1 + 2 + 3 + 4 + 5 = करा ॲडिशन. यांची किती येणार आहे यांची. हे पहा 3 आणि 3 6 आणि 4 10. इथे किती आले पहा. 5 आणि 4 9 आणि 3 12 13 14 आणि 15. इथे किती आले 15, म्हणजे 2 संख्या मिळाल्या. आता आपल्या ह्यांचे काय करायचे, इंटू मल्टिप्लिकेशन करायचे. 10 × 15 = किती येणार आहे मल्टिप्लिकेशन करा. इथे किती येणार आहे 150 येणार आहे तुमचं. बरोबर आहे काय. 15 10 जा 150, म्हणजे तुमचे 150 क्वाड्रिलॅटरल. याच्यामध्ये किती आहेत क्वाड्रिलॅटरल्स 150 आहेत, म्हणजे तुमचा ॲन्सर इथं काय येणार आहे 150. तर अशा पद्धतीने हा आपला जो एक्झरसाइज 8 आहे तो आता इथे संपलेला आहे. तर थँक्यू सो मच फॉर लिसनिंग अँड वॉचिंग माय चॅनल्स. आणि नवीन असाल तर चॅनलवर व्हिजिट करा, लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा, शेअर करा. हा विद्यार्थ्यांपर्यंत 9वीच्या 6वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवा, आणि प्लेलिस्टमध्ये सगळे मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण चॅप्टर नंबर 9 इक्वेलन्समध्ये. ओके, बाय.